नमस्कार मित्रांनो, मी राज स्वागत करतो तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, मी आज आलो आहे श्री क्षेत्र सोमेश्वर महादेव मंदिराला भेट देण्यासाठी. चला तर मग सुरू करूया आजचा आपला हा ब्लॉग. इथे बघू शकता, ही आहे मंदिराची कमान आणि इथून सुरू होतं मंदिर. पिंड निघाली. ही जुनं देऊळ आहे पहिलं. मी द्वापारकालीन देऊळ बांधलेलं आहे. जुनं देऊळ संपूर्ण दगडी आणि सोन्याचं होतं. तर मित्रांनो, माझ्या मागं जी ही विहीर दिसते तिची एक आख्यायिका आहे की जो कोणी खोटं बोलत असेल, जर तो या विहिरीत उतरला आणि तो जर खोटं बोलत असेल तर तो या विहिरीतून बाहेर येऊ शकणार नाही. जोपर्यंत तो खरं बोलत नाही तोवर तो या विहिरीतून बाहेर येऊच शकत नाही. ज्यावेळेस तो खरं बोलेल त्यावेळेसच तो या विहिरीतून बाहेर येऊ शकणार. हीच इथली खासियत आहे आणि ही एक महादेवाचीच एक लीला आहे आणि या विहिरीचा एक चमत्कार. बघा, तिथून एक एंट्री आहे, ज्या त्या पायऱ्यांनी तिथनं खाली उतरता येतं माणसाला. पण सध्या ते लॉक केलेलं आहे ते गेट. ते तिथून पायऱ्या आहे, त्या पायऱ्यांनी आपण डायरेक्ट खाली उतरून जाऊ शकतो. हा काहीसा आहे असा मंदिराचा परिसर. तुम्ही बघू शकता, हे आहे मुख्य मंदिर आणि त्याच्या शेजारी ही मागच्या साईडला विहीर आहे जी खरं खोटं करते. त्या साईडला तुम्हाला दीपमाळ बघायला भेटेल आणि या साईडला एक छोटंसं मंदिर आहे. चला तर बघू आपण. हे आहे मारुतीचं मंदिर. इकडं अजून एक मंदिर आहे. हे पण महादेवाचंच मंदिर आहे, छोटंसं. अशी इथं बसायची सोय पण आहे, तुम्ही झाडाखाली वगैरे बसू शकता. आणि मंदिराच्या समोर दोन्ही साईडला 2 दीपमाळ आहे. एक या साईडला आहे आणि त्या साईडला तिकडे. हा मंदिराचा असा संपूर्ण परिसर आहे जे की तुम्ही बघू शकता. या मंदिरात आल्यावर एकदम खूप शांतता वाटते आणि म्हणजे सिटीपासून खूप लांब असल्यामुळं इथं गाड्यांचा आवाज नाही, काय नाही. एक वेगळीच मनाचं समाधान होतं इथं आल्यावर. तुम्ही बघू शकता, खूप छान. आता सध्या थोडंसं ऊन आहे त्यामुळं थोडंसं ऊन टोचतं आहे, पण चालून घेऊ आपण. ही एक दीपमाळ आहे या साईडची आणि एक दीपमाळ त्या साईडला सुद्धा आहे.
मित्रांनो, खूप छान पद्धतीने माझं दर्शन झालेलं आहे सोमेश्वर महादेवांचं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन ठिकाणी. तोपर्यंत बाय बाय.